व्यक्तीची आकलन क्षमता कितपत लवचिक आहे हे अभ्यासलं जातं आणि द्विभाषिक व्यक्तींची आकलन क्षमता अधिक लवचिक असल्याचं लक्षात येतं. याला शिक्षण कधी याचं उत्तर भाषा शिक्षण कधीपासून व कसे, तसेच महाराष्ट्रात द्विभाषिक पद्धतीच्या बाबत आज डॉक्टर सोनल कुलकर्णी जोशी यांनी मराठी अभ्यास परिषदेच्या कार्यक्रमात सर्वांना माहिती दिली. त्याचा भाग आपल्यासाठी. डॉक्टर सोनल कुलकर्णी जोशी या पुण्यातील डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था येथे भाषा विज्ञानाच्या प्राध्यापिका आणि भाषा विज्ञान विभागाच्या प्रमुख आहेत. भाषा प्रकारांच्या समाजशास्त्रीय पैलूंवरील बहुविध प्रकल्पाचे त्यांनी नेतृत्व केले आहे. मराठीच्या बोलींचे सर्वेक्षण, प्रतिमांकन आणि आलेखन या राज्य मराठी विकास संस्था आणि डेक्कन कॉलेज यांच्या संयुक्त प्रकल्पाचे त्यांनी प्रकल्प प्रमुख म्हणून काम केले आहे. एमफिल आणि पीएचडीच्या विद्यार्थ्यांना संशोधन मार्गदर्शक म्हणूनही त्या काम करतात. भाषा विषयक त्यांचे अनेक लेख व शोधपत्र प्रकाशित झाले आहेत. सध्या त्या केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेससाठी फिनलंड, न्यूझीलंड आणि इथिओपिया येथील भाषा वैज्ञानिकांबरोबर समाज भाषा विज्ञान या विषयावरील एका संदर्भ ग्रंथाचे सहसंपादन करत आहेत. मराठी अभ्यास परिषदेतर्फे मी माननीय अध्यक्ष डॉक्टर काटेकर सरांना विनंती करते त्यांनी त्यांचे स्वागत करावे. नमस्कार. महाराष्ट्र दिन आणि मराठी अभ्यास परिषदेचा वर्धापन या दोन्ही दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. माझ्या आधी दोन वक्त्यांनी त्यांचे विचार मांडले आहेत. सभागृहातल्या सगळ्यांचे साधारणपणे असेच विचार आहेत असंही काही म्हणाल्या. मला थोडे वेगळे विचार मांडायचे आहेत. मी पूर्णपणे त्यांच्या विचाराशी सहमत आहे असं मला दिसत नाही. मला वाटतं आपल्या परिसंवादाच्या दृष्टीने हे चांगलंच आहे, चर्चा कोणी व्हावी. तर भाषा शिक्षण कधी आणि कसं या विषयावर भाषा वैज्ञानिक दृष्टिकोनातून मी काही मुद्दे मांडणार आहे. भाषा वैज्ञानिक दृष्टिकोनातून भाषा शिक्षणाचा विचार करताना ज्या महत्त्वाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करावं लागतं तो म्हणजे द्विभाषिकता. इथे द्विभाषिकता म्हणजे एकापेक्षा जास्त म्हणजे 2-3 अशा कितीही भाषा. भाषा विज्ञानाच्या परिप्रेक्षातून द्विभाषिकतेचा विचार करताना त्याच्या अनेक बाजू लक्षात घ्याव्या लागतात. सामाजिक, मनोवैज्ञानिक, भाषिक इत्यादी. भाषा विज्ञानातलं समाज भाषा विज्ञान हे अभ्यास क्षेत्र आपल्या बहुतेक जणांचं परिचयाचं असतं. ह्या समाजात कोणत्या भाषेला किती प्रतिष्ठा मिळाली आहे, याची सामाजिक, राजकीय किंवा इतर कारणं कोणती, याचबरोबर एकापेक्षा जास्त भाषा अवगत असलेली व्यक्ती या भाषांची सरमिसळ होऊ देते का, सरमिसळ होत असल्यास ती कुठे होऊ शकते, कुठे होऊ नाही शकत, अशा प्रश्नांचा अभ्यास समाज भाषा करत असतात. या व्यतिरिक्तही भाषा विज्ञानाची आणखी 2 क्षेत्र आहेत, न्यूरो लिंग्विस्टिक्स आणि कॉग्निटिव्ह लिंग्विस्टिक्स. यांच्यासाठी पारिभाषिक शब्द अजून मराठीत रुळले की मला माहीत नाही, मी इंग्रजी शब्द वापरले आहेत. द्विभाषिकता आणि मानवी मेंदू, न्यूरो लिंग्विस्टिक्सचं हे क्षेत्र आहे. यात MRI, fMRI, ब्रेन इमेजिंग अशा तंत्रांचा वापर केला जातो आणि भाषा बोलत, लिहित किंवा वाचत असताना मेंदूचं नेमकं कोणतं केंद्र कार्यान्वित होतं, ॲक्टिवेट होतं, याचा अभ्यास केला जातो. द्विभाषिकता आणि माणसाची बोधन क्षमता यांच्यातला परस्पर संबंध कॉग्निटिव्ह किंवा सायकोलिंग्विस्टिक्स या अभ्यास क्षेत्रात केला जातो. यात मानसशास्त्रातल्या प्रयोगतंत्रांचा वापर केला जातो. हे कशा प्रकारचे प्रयोग असतात तर या प्रयोगांमध्ये एकभाषिक आणि द्विभाषिक अशा दोन्ही प्रकारच्या व्यक्तींचा समावेश केला जातो. व्यक्ती कोणत्याही एका क्रियेवर कितपत लक्ष केंद्रित करू शकते, तिचा अटेन्शन स्पॅन किती आहे, किंवा एका चेतक घटकावरून दुसऱ्या चेतक घटकाकडे लक्ष देण्यासाठी तिला किती अवधी लागतो त्याचं मोजमाप केलं जातं. एखादं उदाहरण द्यायचं झालं तर व्यक्तीच्या अशा प्रयोगांमध्ये व्यक्तीच्या समोर कम्प्युटर
स्क्रीन असतो आणि त्याच्यावरती उदाहरणार्थ आता हे बरेचसे प्रयोग आहेत हे युरोप अमेरिकामध्ये झालेले आहेत. आपल्यासारख्या बहुभाषिक देशांमध्ये हे प्रयोग होणं आवश्यक आहे. आणि कशा प्रकारचे प्रयोग असतात हे कळावं म्हणून स्क्रीनवरती, कम्प्युटरच्या स्क्रीनवरती ब्लू हा इंग्रजी शब्द दिसतो. तो कधी निळ्या रंगात दिसतो, कधी तांबड्या रंगात दिसतो. आणि व्यक्तीला अशी सूचना दिलेली असते की जर ती निळ्या रंगात तुम्हाला अक्षरं दिसली तर उजवीकडचं बटन दाबा आणि तांबड्या रंगात ती अक्षरं दिसली तर डावीकडचं बटन दाबा. तर योग्य बटन दाबायला किती वेळ लागतो ते मोजलं जातं आणि अशा प्रयोगात हमखास द्विभाषिक व्यक्तींमध्ये उत्तर लवकर आणि अचूक देण्याचं प्रमाण जास्त असतं असं या प्रयोगामधून आढळून आलेलं आहे. अशा प्रयोगातून एकूण एकभाषिक आणि द्विभाषिक व्यक्तींची आकलन क्षमता कितपत लवचिक आहे हे अभ्यासलं जाते आणि द्विभाषिक व्यक्तींची आकलन क्षमता अधिक लवचिक असल्याचं लक्षात येतं. याला ब्रेन प्लास्टिसिटी अशी ही संज्ञा वापरली जाते. तर आजच्या चर्चेतला पहिला प्रश्न, पहिल्या प्रश्नाचं म्हणजे भाषा शिक्षण कधी याचं भाषा वैज्ञानिक दृष्टिकोनातून उत्तर देता येईल का, कसं देता येईल. तर वयाच्या साधारण 3ऱ्या ते 5व्या वर्षापर्यंत मुलांच्या अवतीभोवती मातृभाषेचाच प्रामुख्याने वापर झाला असेल तर त्याला मातृभाषेची रचना, तिचं स्ट्रक्चर अवगत होतं, अवगत झालेलं असतं आणि यापुढे इतर भाषा शिकणं त्याला तुलनेनं सोपं जातं असं संशोधन दाखवतं. याचं कारण म्हणजे त्या मुलाचा मेटालिंग्विस्टिक अवेअरनेस तयार झालेला असतो. मेटालिंग्विस्टिक अवेअरनेस म्हणजे कोणत्याही भाषेच्या रचनेविषयी, तिच्या काव्यांविषयी सजगता. 2री 3री भाषा शिकत असताना चुका होतातच, पण मातृभाषेचा पाया पुरेसा भक्कम असल्या कारणानं मूळ ह्या चुका स्वतः दुरुस्त करण्यासाठी सक्षम होतं. इथे त्याला मातृभाषेची मदतच होते. द्विभाषिक व्यक्तींचे भाषिक गोंधळ उडतात किंवा त्यांना एकही भाषा नीट बोलता येत नाही असं आपल्यापैकी अनेकांचं मत असतं आणि ह्याला भाषा वैज्ञानिक दृष्ट्या काही आधार असल्याचं दिसत नाही. त्यामुळे भाषा शिक्षण कधी याचं उत्तर मातृभाषेचा पाया भक्कम झाल्यानंतर म्हणजे साधारण मुलाच्या 6व्या-7व्या वर्षी म्हणजेच साधारण 3ऱ्या इयत्तेपासून असं भाषा वैज्ञानिक दृष्ट्या उत्तर मिळतं. केवळ भाषा शिक्षणात नाही तर एकभाषिकांपेक्षा द्विभाषिकांची एकूणच शैक्षणिक कामगिरी अधिक चांगली असल्याचं सुद्धा या संशोधनावरून लक्षात येतं. भाषिक क्षमतांच्या पलीकडे जाऊन म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत मार्ग काढणं, नवीन किंवा अनोखी परिस्थितीत तुलनेनं पटकन जुळणं, एवढंच काय तर वाढत्या वयाबरोबर येणारे स्मृतीशी संबंधित डिमेन्शियासारखे आजार किमान 4-5 वर्षांनी पुढे ढकलता येतात हाही द्विभाषिकतेचा एक फायदा असल्याचा अभ्यासकांनी दाखवून दिलेला आहे. आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळते, भाषा शिक्षण कसं, म्हणजे 2री 3री भाषा शिकवत असताना अध्यापनाची पद्धती कशी असावी. प्राथमिक शाळेच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून 2री 3री भाषा आणली तर त्याचा मुलांना बोजा होईल असं काही जणांचं मत आपण अलीकडच्या महिन्यावर भेटलं. विषयांची संख्या वाढवायची नसेल तर समाजशास्त्र, भूगोल यासारखे विषय अभ्यासक्रमातून कमी होतील की काय अशी चिंता सुद्धा काही शिक्षकांनी बोलून दाखवली आहे. तर मग एकापेक्षा जास्त भाषा शिकण्याचे फायदे आहेत हे ओळखून देखील त्या सध्याच्या अभ्यासक्रमात कशा सामान्य घेता येतील. अनेक शाळा द्विभाषिक माध्यम अवलंबतात हे आपल्याला माहीत आहे. ही अध्यापन पद्धती महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने अवलंबलेली आहे असं आपल्याला दिसतं. शहरी भागात सेमी इंग्लिश माध्यमाला खूप मागणी आहे मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये. म्हणजे काय तर 1ली ते 7वी मूल मराठीत शिकतं, मग ती त्याची मातृभाषा असो किंवा नसो, आणि 8वी पासून गणित आणि विज्ञान हे विषय इंग्रजी माध्यमातून शिकवले जातात, जेणेकरून 11वी पासूनचं पुढचं शिक्षण उच्च माध्यमिक आणि उच्च शिक्षण इंग्रजीतून घ्यायला काही अडचण येणार नाही. म्हणजे शेवटी खरा हा विद्यार्थी एकभाषिकच होतो. याच्यामध्ये ॲडिटिव्ह बायलिंग्युअलिझम हे आपलं ध्येय असताना जे आपण सांगतो त्याला सबट्रॅक्टिव्ह बायलिंग्युअलिझम असं म्हणतात. हे 2 भाषा शिकत असताना त्यातली एक भाषा मागे पडते आणि इंग्रजी भाषा घेऊनच हे पुढचं शिक्षण
हे हा विद्यार्थी घेतो. हे झालं शहरी भागात. राज्याच्या सीमा भागात द्विभाषिक माध्यमाचा अर्थ आणखी वेगळा असतो. उदाहरणार्थ बेळगाव, खानापूर, बिदर, डोंगरगाव या भागात कन्नड माध्यमाच्या शाळेमध्येच मराठी माध्यमातूनही शिकवलं जातं. कसं तर वर्गात एका रांगेत कन्नड माध्यमाची मुलं बसलेली असतात आणि दुसऱ्या रांगेत मराठी माध्यमाची मुलं बसलेली असतात आणि ह्या सगळ्या मुलांना एकच शिक्षक आलटून पालटून मराठीतून आणि कन्नडमधून शिकवत असतात. हा झाला द्विभाषिक माध्यमाचा दुसरा प्रकार. राज्याच्या आदिवासी भागांमध्ये माध्यमाचे वेगवेगळे द्विभाषिक माध्यमाचे वेगवेगळे प्रयोग सुरू असल्याचं आपल्याला दिसतं. नंदुरबार जिल्ह्यातला 7वा पुढा जो आहे तिथे 1ली ते 4थी अशा काही केवळ आदिवासी मुलांसाठी शाळा आहेत. इथे आदिवासी समाजातले शिक्षक शाळेत येणाऱ्या मुलांच्या सर्वांच्या भाषा अथवाडी, मावची, गोडी, पावली या सगळ्या भाषांचा उपयोग करून मुलांना 1ली ते 4थी अतिशय नाविन्यपूर्ण पद्धतीने शिकवतात. हेच शहादा, तळोदा नंदुरबार जिल्ह्यातलीच ही शहरं पण या भागात पुनर्वसन म्हणून आदिवासीची मुलं आलेली आहेत. ही मुलं या आश्रमशाळांमध्ये जातात. तिथे मात्र हट्टांना केवळ मराठी माध्यमातून शिकवलं जातं. असं का म्हणून मी तिथल्या शिक्षकांना विचारलं तर बिचारी मुलं समाजाच्या मुख्य प्रवाहात लवकरात लवकर येणं हे त्यांच्याच हिताचं आहे असं बाहेरच्या जिल्ह्यातून तिथे नोकरीमुळे आलेले शिक्षक सांगतात. एकूण काय तर आपल्या एकाच राज्यात द्विभाषिक माध्यमाची अनेक रूपं आपल्याला दिसतात. असो तर मग भाषा शिक्षणाविषयी भाषा वैज्ञानिक दृष्टिकोन कसा आहे इथे मी माझं वेगळं मत मांडत आहे. 2री 3री भाषा मुळात विषय म्हणून न शिकवता माध्यम म्हणून शिकवा. मगाशी सर जे म्हणाले की समाज विज्ञान असो किंवा विज्ञान असो, गणित असो हे शिक्षक देखील भाषा शिकवतच असतात. तर माध्यम म्हणून शिकवावी तर उदाहरणार्थ मराठी माध्यमाच्या शाळेत 1ली 2री सगळे विषय मराठी माध्यमातून शिकवले जातात. 3री 4थी अभ्यासक्रमातला एक विषय एका विषयाचं माध्यम समजा इंग्रजी, 5वी पासूनचे काही विषय मराठी माध्यमातून, काही इंग्रजी माध्यमातून आणि एखादा विषय हिंदीच्या माध्यमातून शिकवला जाऊ शकतो. या गणिताचे, समाजशास्त्राचे, विज्ञानाचे शिक्षक देखील अप्रत्यक्षपणे भाषा शिकवत असतात. हा पर्याय काही नवीन नाही. युरोपमध्ये अनेक ठिकाणी हे मॉडेल यशस्वीपणे वापरलं जातं. युरोप मधला आहे म्हणून चांगलं असं नाही, पण आपला जो काही बहुभाषिक परिसर आहे त्याला हे मॉडेल उपयोगी पडेल असं मला वाटतं. त्याला मल्टीलिंग्वालिटी असं म्हटलं जातं. अशामुळे आजूबाजूच्या समाजात ज्या काही संबंधित 2-3 भाषा शिक्षण असतात त्याची उदाहरण पुढे देते. शिक्षणाच्या दायऱ्यात त्यांना आपल्याला आणणं शक्य होईल. सीमा भागात उदाहरणार्थ मराठी इंग्रजी बरोबरच कन्नड किंवा हिंदी किंवा गुजराती जी कोणती भाषा महत्त्वाची असेल ती आपल्याला शिक्षणात माध्यम म्हणून आणता येईल. आणि ती त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी करण्यासाठी हा एक उत्तम मार्ग ठरावा असं मला वाटतं. एकाच विषयातील आशय जर आपण एकापेक्षा जास्त 2 भाषांमध्ये आणू शकलो आणि आजच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या काळात हे फारसं कठीण नसावं असं मला वाटतं. पण अर्थात म्हणजे स्वतः भाषा किंवा शाळेपातळीवरचे शिक्षक आहेत त्यांचा अनुभव इथे नक्कीच महत्त्वाचा आहे. पण तरी पण वाटतं की 400-800 वर्षांपूर्वी महाराष्ट्रातले संत देशात सर्वत्र फिरून अनेक स्थानिक भाषांमध्ये त्यांचं तत्त्वज्ञान, त्यांचे संदेश लोकांपर्यंत ते पोहोचवत होते. ते काही शाळेत जाऊन ब्रज, दख्खनी, पंजाबी अशा भाषा शिकले नव्हते. प्रत्यक्ष अनुभवातून, भाषा वापरातून आजही भाषा शिक्षण होऊ शकतं असं मला वाटतं. इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल परिषदेचे धन्यवाद मानते.